हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असं झणझणीत आणि एकदम चविष्ट असं पिठलं भाकरी कशी करायचं ते पाहणार आहे। हे एकदम झणझणीत छान असं पिठलं झालेलं आहे आणि भाकरी पण बघा एकदम मस्त आणि एकदम छान अशा भाकरी झालेल्या आहेत। एकदम मस्त असं बघा, आज आपण झणझणीत गावरान पद्धतीने महाराष्ट्रीयन असं पिठलं भाकरी कसं करायचं ते पाहणार आहे। मस्त एकदम झटपट असं हे आपण पिठलं आणि भाकरी बनवलेलं आहे। तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान असं पिठलं आणि भाकरी झालेले आहे। एकदम छान झालेलं आहे। तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा। एकदम झटपट आपण बनवलेलं आहे आणि खमंग आणि एकदम छान असं चविष्ट झालेले आहेत पिठलं आणि भाकरी। साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघू शकताय आपण सुरुवातीला पिठलं बनवून घेणार आहे। त्यासाठी मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे असे एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत आणि त्यासाठी इथे मी लसूण बघा 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेला आहे। कढीपत्ता घेतलेला आहे ताजा बघा आणि इथे 1 वाटी बेसन आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे। इथे आता आपण सुरुवातीला बघा 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, ते आपण बॅटर बनवून घ्यायचं। असं पाणी घालून असं त्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या। सुरुवातीलाच असं हे बनवून घेतलं की नंतर असं पटकन आपल्याला हे पाण्यामध्ये घालता येतं बघा आणि वरून आपण असं बेसन टाकलं की पाण्यामध्ये त्याच्या गुठळ्या होतात। त्यामुळे असं ह्याचं बॅटर बनवून असं गुठळ्या मोडून आपण हे सुरुवातीला ठेवायचं। हे तयार झालेलं आहे। आता आपण पिठलं बनवणार आहे। त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये 1 पळी तेल घातलेलं आहे। तेल थोडं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत। जिरे मोहरी छान असे फुललेले आहेत। त्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे। 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत। ताजा कढीपत्ता घातलेला आहे, छान चव लागते। त्यामध्ये आपण कांदा जो बारीक कट करून घेतलेला आहे, 2 मीडियम साईजचे कांदे, कांदा पण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। या पद्धतीने कांदा परतून घ्यायचा। कांदा आपला चांगला परतलेला आहे हलक्याशा गोल्डन कलरवर। त्यामध्ये बघा इथे मी आपण लसूण ठेचून घेतलेला तो घालून घ्यायचा। लसूण पण कच्चेपणा जाईपर्यंत 2-3 मिनिटं छान असा परतून घ्यायचा आहे। लसूण परतलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा आपण ठेचा बनवलेला आहे मिरचीचा, तो घालून घ्यायचा। याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे। 1 चमचा ठेचा घातलेला आहे, तुमच्या आवडीनुसार घाला। तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता। तर हे परतून घ्यायचं सगळं। हे 2 मिनिटं परतून घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे। हळद पण 1 मिनिट याच्याबरोबर परतून घ्यायची आहे। बघा हळद घालून परतून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये कोथिंबीर आपण घेतलेली आहे, त्यातली थोडीशी कोथिंबीर मी फोडणीमध्ये घालून घेते, छान चव लागते बघा। आणि आता हे पण कोथिंबीर घातल्यानंतर 1 मिनिट परतून घेतलेलं आहे सगळं। आता त्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे। तुम्ही गरम थंड कोणतंही पाणी घालू शकता। इथे मी पाणी घालून घेते बघा। 4 ते 5 जणांना पुरेल एवढं मी त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे। तुमच्या गरजेनुसार तुम्ही पाणी घालून घ्या। इथे पाणी घातलेलं आहे। आपल्याला याला उकळी काढून घ्यायची आहे। त्याआधी मी ते गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आणि इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घातलेलं आहे आणि उकळी पण आलेली आहे बघा याला। याच्यामध्ये बघा आल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे आणि सगळं मी इथे बेसन घालून घेतलेलं आहे। बघू शकताय तुम्ही, आपण जे मिक्स करून ठेवलं होतं ते सगळं बेसन यामध्ये सगळं घालून असं छान असं मिक्स करत घालायचं। एका हाताने मिक्स करायचं आणि एका हाताने घालायचं, असं घालून घेतलेलं आहे। बघू शकताय तुम्ही। आता हे याची घातल्यानंतर उकळी गेलेली आहे। आता गॅसची फ्लेम हाय करून आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे बघा। इथे याला पण बघा हाय फ्लेम करून उकळी काढून उकळी यायला लागलेली आहे, हाय फ्लेम केलेली आहे। आता हे छान असं आपलं दुसऱ्या गॅसवर ठेवून छान असं शिजतंय तोवर आपण भाकरी बनवून घ्यायची आहे। इथे बघा इथे मी भाकरीचं पीठ घेतलेलं आहे। 4 ते 5 भाकरीचं मी इथे पीठ घेतलेलं आहे आणि ते आपण चाळून याच्या भाकरी बनवणार आहे। पीठ मी चाळून घेतलेलं आहे। आता मध्ये इथे मी गरम पाणी घालून घेणार आहे। या पद्धतीने गरम पाणी घातलं की पीठ आपलं चिकट होतं आणि भाकरी छान अशा होतात आणि छान फुलतात। इथे मी गरम पाणी केलेलं आहे ते घालून घेते याच्यामध्ये बघा। इथे गरम पाणी घातलेलं आहे।
आता मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपल्याला असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हाताला चटका लागणार नाही। या पद्धतीने मी मिक्स करून घेते। आता थोडं थंड झाल्यानंतर हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय मिक्स करून घेते मी सुरुवातीला या पद्धतीने, आणि नंतर आपण हे मळून घेणार आहे। थोडं थोडं थंड पाणी घालून आपण हे मळून घ्यायचं छान असं बघा। या पद्धतीने मी या पद्धतीने मळून घेते बघा। आता इथे बघू शकताय तुम्ही एका भाकरीचं पीठ ठेवलेलं आहे आणि राहिलेलं मी बाजूला प्लेटमध्ये ठेवून देते। आणि हे भाकरीचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून बघा असं मळून घ्यायचं आहे। जेवढं छान असं मळेल तेवढं भाकरी आपली छान होते, छान फुलते आणि मऊसूद छान होते। मऊसूद आपल्याला असं पाणी घालून थोडं थोडं हे पीठ करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने, म्हणजे भाकरी आपल्या छान होतात, अजिबात चिरत नाहीत बघा। या पद्धतीने मी मळून घेतलेलं आहे, बघू शकताय तुम्ही थोडं थोडं पाणी घालून। आता गोल गोल याचा उंडा करून घ्यायचा, कोरडं पीठ घालायचं आणि छान अशी थापून घ्यायची बघा। भाकरी एकसारखी थापून घ्यायची आहे। इथे बघू शकता या पद्धतीने मी सगळीकडे एकसारखी थापून घेते बघा, आणि नंतर दोन्ही हाताने आपल्याला थापून घ्यायची आहे बघा या पद्धतीने, आणि पातळ अशी सगळीकडे थापून घ्यायची, गोल अशी बघा झालेली आहे बघा। आणि एकदम कडायाच्या पातळ आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत बघा। भाकरी आपली बनवून तयार झालेली आहे एकदम पातळ। मी तुम्हाला याच्या कडा दाखवते बघा, छान अशी भाकरी आपली तयार झालेली आहे बघा। दुसरीकडे मी तवा पण गरम करायला ठेवलेला आहे। पातळ आणि छान अशी भाकरी आपली झालेली आहे। तवा आपला गरम झालेला आहे, त्यावर मी भाकरी घालून घेते आणि वरून आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय थोडं पाणी मी यावर घालते आणि एक हाताने एका डायरेक्शनमध्ये फिरवत असं सगळीकडे पाणी लावून घ्यायचं। पाणी लावून झालेलं आहे। आता 2 मिनटं पाणी सुकूसपर्यंत असं ठेवायचं, जास्त पण पाणी सुकून द्यायचं नाही, जास्त पण ओलसर ठेवायचं नाही बघा। थोडं पाणी सुकलेलं आहे, मी पलटी करून घेते बघा या पद्धतीने। आपले आता खालच्या साईडने थोडी भाजलेली आहे बघू शकताय तुम्ही। अशीच तव्यावर भाजू शकता, तव्यावर पलटी करून मी ही गॅसवर भाजून घेणार आहे आचेवर बघा। इथे मी भाजून घेते बघा, छान अशा आपल्या भाकरी पण फुलतात बघा। छान अशी पीठ मळलं की भाकरी पण चांगल्या होतात या पद्धतीने बघा। सगळीकडे अशी भाजून घेते बघा या पद्धतीने, सगळीकडे फिरवून अशी भाजून घ्यायची, म्हणजे छान सगळीकडे भाजली जाते बघा। बघा या पद्धतीने फिरवून सगळीकडे भाजून घेते। भाकरी आपली छान अशी भाजलेली आहे बघू शकताय। मी काढून घेते आणि दुसरी पण त्याच पद्धतीने बनवून घेते। दुसरी मी बनवलेली आहे आणि त्याच पद्धतीने मी भाजून घेणार आहे बघू शकताय। पाणी लावून भाजून घेते पलटी करून, ही पण बघा खालच्या साईडने भाजलेली आहे अशी। आता मी याला तवा काढून भाजून घेणार आहे, पाठीमागच्या साईडने बघा भाजलेले आहे बघा। सगळ्या भाकरी छान अशा फुगतात बघा, छान फुलल्या जातात बघा। सगळीकडे अशी फिरवून आपल्याला भाजून घ्यायची आहे बघू शकताय। पीठ छान मळलं की भाकरी पण छान होतात, तुम्ही बघू शकताय एकदम ठम्म अशी फुगलेली आहे। याच पद्धतीने मी सगळ्या भाकरी बनवून घेते बघा। इथे बघू शकताय आपलं पिठलं पण छान असं दुसऱ्या साईडला छान शिजलेलं आहे बघू शकताय। 8 ते 10 मिनटं पिठलं पण छान असं शिजलेलं आहे, बघूनच कळत असेल किती मस्त झालेलं आहे। आता सगळ्यात शेवटी राहिलेले आपण कोथिंबीर घालून याला 1 मिनटं कोथिंबीर घातल्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं आणि शिजवून घ्यायचं आहे। झणझणीत आणि चविष्ट असं पिठलं आपलं तयार झालेलं आहे बघू शकताय तुम्ही। मस्त, तुम्हाला बघूनच कळत असेल, नक्की या पद्धतीने तुम्ही पिठलं करून बघा। आणि इथे बघू शकता आपल्या छान अशा भाकरी पण तयार झालेल्या आहेत सगळ्या बघा, मस्त झालेल्या आहेत बघू शकताय। दोन्ही साईडने पण छान अशा भाजलेल्या आहेत। झणझणीत पिठलं आणि भाकरी आपली तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकताय। गावरान आपली थाळी तयार झालेली आहे बघा, मस्त असं झणझणीत पिठलं, एकदम गावरान पद्धतीने झणझणीत आणि पिठलं भाकरी आपण बनवलेली आहे। तुम्ही पण नक्की या पद्धतीने करून बघा, एकदम खमंग आणि चविष्ट पिठलं भाकरी आपण बनवलेली आहे।
आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.